नमस्कार, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। सगळ्यात आधी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 चम्मच जिरा, 1 चम्मच ओवा आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि याच्यात आपण 1 चम्मच हळद पावडर पण घालून घेणार आहोत। इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बेसन पीठ तुमच्याकडे ज्या पद्धतीने केल्या जातात तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। आणि इथे मी 1 वाटी बारीक चिरून शेपूची भाजी घेतलेली आहे आणि जितकं होईल तितकं बारीक करून घ्यायची आपल्याला ही भाजी आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि आता आपण या शेपूच्या भाजीत जे पाणी असेल त्याच्यातच थोडं पीठ मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला हे पीठ थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला एकदम घट्ट किंवा पातळ मळून न घेता जसं आपण चकोल्या वगैरे करताना पीठ वापरतो सेम त्या पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आपला पीठ छान मळून तयार झालेला आहे। आपण आता हे पीठ झाकून 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर फळं तयार करायची आहे। याच्यातला आपण एक छोटासा गोळा घेऊन आणि याची छोटी फळं तयार करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही मी या पद्धतीने फळं तयार करून घेतलेली आहे। आधी एक छोटासा गोल करायचा आणि त्याला थोडंसं चपटा करून घेणार आहोत। तुम्ही ह्या वेगवेगळ्या पद्धतीने तयार करू शकता। याची एक पूर्ण पोळी लाटून घ्यायची आणि त्याचे छोटे तुकडे कापून तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला ज्या आकाराचे तुकडे आवडतात त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता। मी इथे एक छोटा गोल घेतलेला आणि त्याला चपटा करून घेतलेला आहे। एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, एकदम मध्यम आकाराचं ठेवायचं आहे आपल्याला हे फळं। आता आपली सगळी फळं तयार करून झालेली आहेत आणि बघू शकता तुम्ही मी ह्या सगळ्यांना तेल लावून घेतलेला आहे आणि आता आपण एका स्टीमरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात ही सगळी फळं आपण 10-15 मिनिट स्टीम करून घेणार आहोत। आता आपण सगळी फळं याच्यात ठेवून घेतलेली आहे आणि एकदम मंद आचेवर झाकण लावून आपल्याला हे 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचे आहेत। साधारण 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याला उघडून बघूया। आता हे शिजलेत की नाही कसे ओळखायचे, आपण याला हात लावून बघणार आहोत। हे हाताला अजिबात चिटकले नाही म्हणजे छान आपले शिजलेले आहेत। आता ही सगळी फळं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता हे आपण संपूर्ण गार करून घेणार आहोत। आता आपण ही सगळी गार झाल्यानंतर एका चाकूच्या मदतीने तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही कापून घेऊ शकता। इथे मी एका फळाची 2 तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही ही फळं न कापता अशी पण फोडणी देऊ शकता। आता आपण ह्या सगळ्यांना फोडणी देणार आहोत। इथे मी एक कढईत थोडं तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यात 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहोत। मोहरी आणि जिरं आपलं छान भाजून झालेलं आहे। आपण याच्यात 10-12 कुटलेले लसूण टाकणार आहोत। याच्यानी टेस्ट चांगली येते आणि 10-12 कढीपत्ते पण घालून घेणार आहोत। ही फळं तुम्ही फोडणी न देता सुद्धा खाऊ शकता। गरम वरणासोबत किंवा गरम कढीसोबत देखील खूप छान टेस्ट लागते। आता इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच धने पावडर। आता हे सगळं मिक्स करायचं आणि याच्यात वाफवलेली फळं घालून आपण एका चम्मचच्या मदतीने मिक्स करून घेणार आहोत। आता ही सगळी फळं छान मसाल्यात मिक्स करून घ्यायची आहेत। शेपू खाण्याचे फायदे किती आहे तुम्हाला माहीत आहे का? शेपूमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि हे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं। मसाले सगळं मिक्स करून झाल्यानंतर
आपण याच्यात भाजलेला दाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला मी 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती छान शेपूची फळं तयार झालेली आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।